रफ केसांना मऊ करण्यासाठी, स्मूथ करण्यासाठी आणि सिल्की बनवण्यासाठी काय करावे? यावर खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी माझे आहेत. तर हा व्हिडिओ खूप बेस्ट आहे. नक्की ही रेमेडी ट्राय करा आणि तुमचे जे रफ झालेले केस आहे ते एकदम सिल्की, स्मूथ होऊन जातील एकदम नॅचरल पद्धतीने. यावर माझे जे व्हिडिओज आहे खूप छान व्हायरल पण आहे आणि त्याचे इफेक्ट पण खूप छान आहे. मीन्स ते स्वतः मी ट्राय केलेले आहे म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये तुम्हाला यूज करायचे आहे तांदूळ. इथे तुम्ही राईस पण यूज करू शकता, जो भात असतो तो, पण त्यात आपण मीठ टाकतो त्यामुळे ते थोडं तुम्ही अवॉइड करा. किंवा बिना मिठाचा तुम्ही भात बनवत असाल तर तो तुम्ही यूज करा. जसं तुम्ही बघितलं की इथे मी राईस घेतले आहे 2 स्पून आणि फ्लॅक्स सीड घेतले आहे 2 स्पून. दोघांना तुम्हाला काय करायचं आहे, 1 ग्लास पाण्यामध्ये चांगलं बॉईल करायचं आहे एकदम मध्यम आचेवर. अजिबात गॅस फुल करायचा नाही, त्यावर हे ठेवायचं नाही. हे जे जेल आहे आपण बनवत आहोत, फ्लॅक्स सीडमध्ये असतं ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. ते स्किनसाठी आणि केसांसाठी खूप बेस्ट असतात. जसे आजकाल आपण खूप सारे हेअर कलर यूज करतो, खूप केमिकल आपल्या केसांवर यूज करतो. जसे मेहंदीही लावतो त्यानेही केस ड्राय होतात, केमिकलनेही केस खूप फ्रीज होऊन जातात. तर ते सिल्की करण्यासाठी, सॉफ्ट करण्यासाठी, त्याचा जो रफनेस आहे तो जाण्यासाठी ही रेमेडी खूप बेस्ट आहे. ट्राय अँड टेस्टेड आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला कमेंट करा. याने तुमचे केस सिल्की स्मूथ तर होतातच, पण ते स्ट्रेट होण्यासही मदत होते. जसं की तुम्ही बघितलं इथे फ्लॅक्सीड आणि तांदूळ आपण चांगलं बॉईल करून घेतलं मध्यम आचेवर. आता इथे काय करते मी, गॅस बंद करते. आणि हो, इथे तुम्हाला हे थंड नाही करायचं, हे लगेच चाळून घ्यायचं आहे. कारण फ्लॅक्सीड थंड झाल्यानंतर जेल बनतं आणि नंतर ते तुम्हाला गाळता येणार नाही. तर आपण हे जेल गरम असतानाच गाळून घेत आहे. तुम्ही कापडामध्येही गाळून घेऊ शकता किंवा अशा चाळण्या घरात असतातच आपल्या, त्यातूनही तुम्ही चांगल्या प्रकारे स्ट्रेन करू शकतात. फ्लॅक्सीड तर आपल्या पूर्ण बॉडीसाठी बेस्टच आहे, कारण रिच सोर्स आहे ओमेगा 3चा. शिवाय राईस केसांसाठी, स्किनसाठी बेस्ट आहे. राईसमध्ये स्टार्च असतो, तो केसांना तुमच्या सिल्की स्मूथनेस, जो रफनेस आपल्या केसांना येतो ना, तो रिमूव्ह करण्यासाठी स्टार्च यूज करू शकता. म्हणजे राईस वॉटर तुम्ही यूज करू शकतात. खूप सारे शॅम्पूही आजकाल आहे. तर तुम्ही बघा हे जेल अशा प्रकारे रेडी झालं आहे. आता हे जेल थंड झालेलं आहे. ओके. जेव्हा आपण गाळलं ते थंड नव्हतं, नंतर हे अशा प्रकारे थंड झालं आणि हे व्यवस्थित तुम्हाला केसांनाही लावता येईल. कारण हे थंड झाल्यानंतर हे घट्ट होतं आणि यात जर तुम्हाला अजून इफेक्टिव्ह काही हे बनवायचं असेल तर थोडे इसेन्शियल जे ऑइल असतात, जसं रोजमेरी ऑइल असतं, ते नक्की ॲड करा. खूप बेस्ट होईल केसांसाठी. तर इथे काय करणार आहे, हे जेल मी पूर्णपणे केसांना लावणार आहे. माझ्या केसांची लेंथ छोटी आहे म्हणून मी 2 स्पून इथे फ्लॅक्सीड आणि राईस यूज केला आहे. तुम्ही जास्तही करू शकता. हे बनवून ठेवायची गरज नाही, इन्स्टंट बनतं. त्यामुळे लगेच बनवा आणि लगेच यूज करा. माझे केस थोडे फ्रीझी टाईपचे आहे, या प्रकारे की ते स्ट्रेट नाही आहे किंवा एकदम कर्लीही नाही आहे, अशा प्रकारचे केस आहे. ते मॅनेज करणं थोडंसं कठीण जातं आणि रफ लगेच होतात. तर हे अशा प्रकारे मी चांगलं लावून घेणार आहे केसांना. असं काही नाही की तुम्हाला असंच लावायचं आहे तसंच लावायचं नाही. पूर्ण केसांवर टाकूनही तुम्ही व्यवस्थित लावू शकतात. आणि हो, माझे केस जास्त फ्रिझी आहे, त्यामुळे ते लगेच स्ट्रेट होत नाही. पण एक धुतल्यानंतर केस थोडेसे सिल्की स्मूथ तर होतातच, पण स्ट्रेटही दिसतात हलकेसे. जर तुमचे कमी फ्रिझी असेल किंवा स्ट्रेट टोनमध्ये असेल किंवा स्ट्रेट साईडला जात असेल, तर तुम्ही नक्की ट्राय करा. लावल्यानंतर ह्या ज्या बटा आहे ह्या सरळ ठेवा, फोल्ड करू नका. जसं मी लास्टला हे फोल्ड करणार आहे, तर ते नका करू, फोल्ड नका करू. केस असेच मोकळे ठेवा आणि अर्ध्या तासानंतर वॉश करा. वॉश करताना कोणताही शॅम्पू, कंडिशनर यूज नका करू. फर्स्ट टाईम फक्त टॅप वॉटरने वॉश करा. कारण आपण जे रेमेडी यूज करत आहोत त्याचा इफेक्ट पण झाला पाहिजे. लगेच शॅम्पू लावाल, कंडिशनर लावाल तर तो इफेक्ट येणार नाही. तुम्ही आदल्या दिवशी हे करा, नेक्स्ट डे तुम्ही शॅम्पू, कंडिशनर यूज करू शकतात. विदाऊट शॅम्पूनेही केस एवढे सुंदर सिल्की स्मूथ होतात. ट्रस्ट मी, एकदा नक्की ट्राय करा. इथे लावलं, अर्धा तास ठेवलं, फक्त टॅप वॉटरने इथे मी वॉश केलेलं आहे. आता माझे केस आहे फ्रिझी. ओके. तर मला ते थोडेसे स्ट्रेट मॅनेजेबल ठेवण्यासाठी हे करायचं आहे. तर काय करायचं, माझ्यासारखे केस असेल तर थोड्या जाड दाताचा जो कंगवा असतो ना तो घ्यायचा. ओके. आणि त्याने केस तुमचे हलकेशी विंचरायचे. तसे बघता ओले केस विंचरायचे नसतात, पण इथे जर जाड दाताचा कंगवा घेतला आणि हळू केस विंचरले तर काही प्रॉब्लेम होत नाही. हे मी स्ट्रेट ठेवण्यासाठी ही
ट्रिक आहे माझी, मी ती करत आहे. थोडे मॅनेजेबल केस राहतात आणि अशा प्रकारे केस खूप छान प्रकारे माझे मॅनेजेबल होतात आणि सिल्की स्मूथ होतात. जो फ्रीजनेस असतो केसांना तो निघून जातो. नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्हाला ही रेमेडी युजफुल वाटली तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेअर करा.